कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना शहरात बेपत्ता नगरसेवक अशा आशयाची पोस्टर लावण्यात आली होती। या पोस्टरवरून वाद निर्माण झाला। मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी या पोस्टरमुळे बदनामी होत असल्याचा आरोप करत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यासाठी फोन केले। याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके यांना आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आला। रमेश टिके हे कल्याण पूर्वेतील करपेवाडी परिसरात राहत होते आणि बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्याच्या मोहिमेत ते सहभागी होते। पोलिसांकडून वारंवार फोन करून चौकशीसाठी दबाव टाकण्यात आल्याने टिके यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। या घटनेला मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान बेपत्ता नगरसेवक प्रकरणातील पोस्टरमुळे बदनामी झाल्याचा आरोप करत दिवेश म्हात्रे यांनीही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती। या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून रमेश टिके यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय याचा तपास पोलीस करत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।